काल आपण क्वेश्चन नंबर 1 बघितलेला. तर आज आपण काय करणार, क्वेश्चन नंबर 2 इलस्ट्रेशन मधला क्वेश्चन नंबर 2 ॲडमिशन ऑफ पार्टनर ह्याचं काय करणार आहे बघणार आहोत. ज्या दिवशी आपण एखादा पार्टनर नवीन ॲड करतो तेव्हा आपण त्याच्याकडनं गुडविल घेतो आणि जर त्याचं गुडविल जर पार्टनर्सनं विड्रॉ केलं तर त्या संदर्भातच्या ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत त्या सगळ्या जर्नल एंट्रीज आपण काय आता इथं बघणार आहोत. त्या संदर्भातले जर्नल एंट्रीज काय आहेत आपल्याकडे येणार आहे. बाकी ॲज इट इज तुमचा प्रॉब्लेम काय होणार आहे, कॅरी होणार आहे. तर ह्या गोष्टींमध्ये काय आहे की आपल्याला जे काही करायचं आहे ते काय करावं लागणार आहे तुम्हाला की जसं आपण पुढे जाऊ तसं प्रत्येक ॲडजस्टमेंट ही नवीन, एखाद दोन ॲडजस्टमेंट नवीन, बाकीचे ॲज इट इज प्रिव्हियस ॲडजस्टमेंट असं घेऊन आपल्याला पुढं जावं लागणार आहे. तर आपण काय करू, प्रॉब्लेम बघायला सुरुवात करू. Padma and Kumud share profit and losses in the ratio 3:2 in partnership firm. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019. Creditors 37,500, bills payable 30,000, bank loan 48,000, general reserve 7,500. नंतर कॅपिटल 45,000, नंतर कुमुदचं 36,000, असं टोटल 81,000चं कॅपिटल. बँक 22,500, बिल्स रिसिवेबल 11,400, डेटर्स 62,400, RDD किती होती 2400ची, RDD लेस करून 60,000चे डेटर्स राहिलेत आपल्याकडे. स्टॉक 36,000चा, फर्निचर 14,100चं, मशिनरी 15,000ची, बिल्डिंग 45,000ची. तर अशा रीतीने ही आपली बॅलन्स शीट त्यांनी दिलेली 31 मार्च 2019ची. 1/4/2019ला काय, दे ॲडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स. आशाला त्यांनी नवीन पार्टनर म्हणून खालील टर्मवर ॲड केलं. फॉर 1/2 हाफ शेअर इन प्रॉफिट इन फ्युचर. आशाला किती दिला, 1/2 प्रॉफिट दिला फ्युचर प्रॉफिट मध्ये. आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर अ कॅपिटल अँड ₹50,000 फॉर गुडविल इन कॅश. आशानं काय केलं, 30,000 रुपये ॲज अ कॅपिटल म्हणून आणले, 15,000 रुपये ॲज अ गुडविल म्हणून आणले. मग पुढं काय झालं, हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. जी काही हाफ अमाऊंट आहे ती अमाऊंट काय केली, पार्टनर्सनं विड्रॉ केलेली. नंतर काय झालं, स्टॉक इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी बाय 5%. मशिनरी आणि स्टॉक काय करायचं, तुम्हाला 5% डिप्रिसिएट करायचं आहे. RDD इज टू बी मेंटेन ॲट 3,000. RDD मेंटेन किती करायची तुम्हाला, 3,000 मेंटेन करायची. नंतर फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड बाय ₹16,000 टू 16,050. जे काही फर्निचर 14,100चं होतं ते किती करायचं, 16,050चं फर्निचर करायचं. आणि बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंग पण तुम्हाला काय करायची, 20% ॲप्रिसिएट करायची आहे. तर ह्या सगळ्या केसमध्ये आता मला तुम्ही सांगा की पहिली गोष्ट काय आपली, की आता नवीन पार्टनर आशानं आणला, बरोबर. तर तिनं कॅपिटल किती आणलं आणि गुडविल किती आणलं, त्याच्या एंट्र्या काय होणार, कोण सांगतंय? कॅपिटलची एंट्री काय होणार, कोण सांगतंय? लवकर लवकर बोला. कॅपिटलची एंट्री काय होणार तुमची, काल तर उत्तर देत होता, आज काय झालंय, कोण आहे, कोण सांगतंय का?
कॅपिटलची कॅश अकाउंट डेबिट टू आशास कॅपिटल अकाउंट किती? 30,000. बरोबर. पहिलं काय आशानं काय आणलं? कॅपिटल आणलं. 30,000 रुपयाचं आपण काय घेतलं? कॅपिटलची एंट्री घेतली. नंतर दुसरी एंट्री काय होणार मग? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 15,000. ओके. तिसरी एंट्री काय होणार मग? तिसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा, मग ते कसं जाणार? आता ओल्ड पार्टनर्स ठीक आहे, चल एंट्री तर बरोबर आहे तुझी. आता मला सांग बरं, आता आपण तिथं ओल्ड पार्टनर म्हणू शकतो का? आपल्याकडे पार्टनर्सची नावं आहेत की नाही? पहिलं नाव काय आहे? पद्माचं कॅपिटल अकाउंट, कुमुदचं. कॅपिटल अकाउंट. आता मग काय होणार? गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल अकाउंट आणि कुमुद कॅपिटल अकाउंट. बरोबर. आणि ते कुठल्या ह्याच्यात ते अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होणार? जी काही 15,000 सॅक्रिफाईस रेशिओ मध्ये. हा सॅक्रिफाईस रेशिओ मध्ये त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये हे चेंज येणार अमाऊंट. बरोबर. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो किती होता? 3:2. हा जो रेशो आहे, ह्या रेशो मध्ये तुझं जे 15,000चं गुडविल आहे ते काय होणार आहे? डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे पद्माचा रेशो किती आहे? 3 आणि कुमुदचा किती आहे? 2. म्हणजे 15,000 जर डिस्ट्रीब्यूट केले आपण तर किती येत आहे? 15 डिवायडेड बाय 5 केले की 5,000 इंटू 3 9,000 रुपये. पद्माचे किती आले? 9,000 रुपये. कशाचे आले? गुडविलचे आले. आणि ह्याला किती आले? कुमुदला किती आले? तर कुमुदला 4,000 रुपये गुडविलचे आले. 6,000 रुपये. हा 6,000 रुपये येते. 6,000 रुपये. 9 6 ओके 15 ओके 6,000 रुपये. तर आपण ह्या ज्या काही तू आता 3 एंट्र्या सांगितल्या त्या 3 एंट्र्या आपण पुस्तकात पुन्हा एकदा बघू. उत्तरं तिन्हीची बरोबर आलेली आहेत. तर आपण कुठं होतो? पहिलं म्हणजे हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. एकच मिनिट मी अंडरलाईन पण करतो. तर आपण काय करत होतो? पहिलं म्हणजे आशानं जे कॅपिटल आणलं त्याची एंट्री, बँक अकाउंट डेबिट 30,000 टू आशास कॅपिटल अकाउंट. तुम्ही बँक अकाउंट पण म्हणू शकता किंवा कॅश अकाउंट पण म्हणू शकता. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. बरोबर. नाही तर तुम्ही म्हणताय की सर पुस्तकात बँक म्हटलंय मी कॅश म्हटलंय. दोन्ही उत्तर बरोबर आहे. कारण एक तर तुम्ही पैसे तुमचे कॅश मध्ये येतील किंवा बँक मध्ये येतील. दोन्ही कुठलंही जरी लिहिलं तरी उत्तर तुमचं काय बरोबर आहे. पहिलं तुम्ही काय सांगितलं? बँक अकाउंट डेबिट 30,000 टू आशाच कॅपिटल अकाउंट 30,000. बरोबर. ही एंट्री आली आपली 30,000ची. म्हणजे काय झालं की 30,000ला 30,000 तुम्हाला काय भेटलं? कॅपिटल भेटलं. म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडे 30,000 रुपये कॅश आली. दुसरी एंट्री तुम्ही काय केली? बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. जसं मागाशी तू सांगितलं तसं 15,000चं त्यांनी काय केलं? तर गुडविल आणलेलं आहे. बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज अ गुडविल. आशेनं काय आणलं? गुडविल म्हणून आणलं. मागाचं पहिले 30,000 होते ॲज अ कॅपिटल म्हणून आणली. ह्या झाल्या पहिल्या 2 एंट्री. आता तिसरी एंट्री काय झाली? की जे काही गुडविल आहे ते आपण त्यांच्या ह्याच्यात सॅक्रिफाईस रेशो मध्येच केलंय त्यांनी. ओके. सॅक्रिफाईस रेशो पण त्यांचा तोच येत असणार 5:3. त्यांनी काय केलंय? तोच येतोय ना? हो तोच येतोय. हा, मग सॅक्रिफाईस रेशो तुझंच बरोबर होतं. मी मगाशी चुकून म्हटलं की त्यांनी त्यांच्या ह्या रेशोमध्ये काय म्हणतात ओल्ड रेशोमध्ये सॅक्रिफाईस ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. तर ते तसं नसून सॅक्रिफाईस रेशोमध्येच काय केलं त्यांनी? काय केलं? कॅपिटल वाटून घेतलं. तर ते बरोबर त्यांच्या 3:2 हाच त्यांचा सॅक्रिफाईस रेशो येत होता. मग त्यांनी त्यातच 9,000 6,000 त्याच रेशोमध्ये त्यांनी कॅल्क्युलेट करून घेतलं. ते गुडविल त्यांनी वाटून घेतलं. इथपर्यंत तर आपलं नेहमीप्रमाणेची ऍडजस्टमेंट आहे की कॅपिटल आणलं आणि गुडविल आणलं की गुडविल आणून ते वाटून द्यायचं. हे वाटणं जे किंवा गुडविल जे डिस्ट्रीब्यूट करतो आपण हे काय एक प्रकारचं हिडन ऍडजस्टमेंट टाईप मध्येच आहे. की तुम्ही जर गुडविल आणलं तर ते गुडविल ऑटोमॅटिकली पुढची एंट्री ही ट्रान्सफरची ही होणार आहे. 100% ही एंट्री तुमची ट्रान्सफरची होणार आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आता?
त्यानंतर पुढे एंट्री होती की ही जी 2 नंबरची एंट्री आता ही आपल्याला बघायची. हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल विथड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स. आता काय झालं, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघितलेलं की बाबा बिझनेस मध्ये गुडविल ॲज इट इज ठेवलं तर फक्त पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला जातं. आता आपल्याला त्याच्या एक स्टेप काय करायचं होतं, पुढं जायचं होतं. तर एक स्टेप पुढे जायचं की आता काय केलंय बाबा, पार्टनर्सने काय केलंय, जी काही हाफ अमाऊंट होती, म्हणजे हाफ अमाऊंट किती, गुडविल किती 15,000चं गुडविल आहे, त्याची हाफ अमाऊंट किती झाली 7,500 रुपये. मग ही जी काही 7,500 रुपये ते पार्टनर्सनं काय केलं, बिझनेसमधनं विड्रॉ केले. बिझनेसमधनं विड्रॉ केले, पण आपण जेव्हा तुम्ही एंट्री केल्या तेव्हा तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल की जी काही कॅपिटलची गुडविलची एंट्री होती ती तुम्ही पार्टनर्सला काय केली, डिस्ट्रीब्यूट पण केली, बरोबर. मग आता जेव्हा पार्टनर्स गुडविल विड्रॉ करणार तेव्हा तुम्हाला काय लागणार, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंट मधनं तेवढं गुडविल काय करावं लागणार, गुडविलची अमाऊंट काय करावी लागणार आहे, कमी करावी लागणार. मग त्याची एंट्री काय होणार, तर त्याची एंट्री होणार की गुडविल अकाउंट डेबिट, पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती, 4,500 आणि 3,000. ते पण त्यांनी त्यांची जी काही रेशो, आता हो का इथं 9,000च्या 50% किती झाले 4,500, 6,000च्या 50% 3,000, असे मिळून त्यांनी 7,500 रुपये विड्रॉ केले. का, तर आता जेव्हा तुम्ही गुडविल आहे हे पद्माच्या कॅपिटल अकाउंटला टाकले तर पैसे जे विड्रॉ होणार तुमचे ऑटोमॅटिकली गुडविलचे, ते कुठनं विड्रॉ होणार, तर कॅपिटल अकाउंट मधनं ते विड्रॉ होणार होते. म्हणून जे काही हाफ अमाऊंट विड्रॉ केली तेवढ्यानं तुमचं कॅपिटल काय करावं लागतं, तुम्हाला कमी करावं लागतं. मग त्यासाठी काय, बिंग हाफ अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर, जे काही पार्टनरचं गुडविल आहे ते त्यांनी काय केलं, ओल्ड पार्टनर्सनं डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. की जी काही अमाऊंट आहे, जी विड्रॉ केली असेल अमाऊंट ती, आता इथं हाफ अमाऊंट सांगितली, एखाद्या वेळेस ते त्यांच्या रेशोमध्ये पण देऊ शकतात किंवा जसं काही प्रॉब्लेम मध्ये रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ते काय करतील, देऊ टाकतील. ओके, ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट. आता पुढं काय ऍडजस्टमेंट होती, पुढची ऍडजस्टमेंट काय होती की द स्टॉक टू बी डिप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी बाय 5%. आता स्टॉक किती होता आपला, 36,000 इथं स्टॉक दिलाय. स्टॉक बघा, स्टॉक 36,000 आणि मशिनरी 15,000ची दिली, बरोबर. द स्टॉक डिप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी डिप्रिसिएटेड बाय 5%. म्हणजे काय आहे, ह्या केसमध्ये काय होणार आहे, तुमच्या असेटची व्हॅल्यू काय होणार आहे, ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आणि ह्या ज्या काही ऍडजस्टमेंट असतात, आपण ह्या ऍडजस्टमेंट कुठल्या अकाउंटला करतो, तर ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण कुठल्या, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण काय करत असतो, ह्या ऍडजस्टमेंट करत असतो. आता ही एंट्री कोण सांगेल मला, की ही जी काही ऍडजस्टमेंटची एंट्री ही मला कोण सांगेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट 3,600. 3,600. स्टॉक 3,600चा आहे, 36,000 आहे, त्याचा 10% 3,600. आणि पुढचे मशिनरी किती आहे, 15,000च्या 5% किती झाले, 750. 750 रुपये. मग त्याची काय एंट्री येणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी जर तुमची जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार असेल तर आपण काय करू शकतो, कंबाईन एंट्री करू शकतो की नाही. अजून कुठनं व्हॅल्यू कमी होती, तर तुमची पुढची व्हॅल्यू कुठनं आहे, 4 नंबरचा पॉईंट. तर 4 नंबरच्या पॉईंट मध्ये पण काय होणार आहे, तुमची RDD काय होणार आहे,
मेंटेन करायची. तुमच्याकडे आरडीडी किती दिली इथं, तर इथं क्वेश्चन मध्ये आरडीडी दिली ऑलरेडी, दिली ती 2400ची दिली ती. ही जी काही 2400 रुपयाची आरडीडी दिली आहे, आणि आता इथं काय सांगितलंय त्यांनी, जी काही आरडीडी द्यायची तुम्हाला ती कितीची द्यायची, मेंटेन 3000ची करायची. आणि तुम्ही कितीची मेंटेन केली, 2400ची मेंटेन केली. म्हणजे डिफरन्स कितीचा आहे आता आरडीडी मध्ये, अजून 600 रुपयाचा काय डिफरन्स आहे, बरोबर. हा डिफरन्स जर तुम्ही ऍड केला, आरडीडी मध्ये जर 3000ची प्रोव्हिजन केली, तर तुमचे डेटर्सची व्हॅल्यू 60,000वरनं अजून किती कमी व्हायला पाहिजे, जर 62,400 तुमचे डेटर्स आहेत आणि त्यात लेस आरडीडी 3000 केली, तर किती उत्तर येणार आहे तुमचं? $59,400, बरोबर. 600 रुपयानं तुमचे डेटर्स अजून कमी होणार आहे. मग डेटर्स कमी होणार आहे तर तुमची ऍडजस्टमेंट काय येणार परत, तुमची ऍडजस्टमेंट काय येणार, म्हणजे इव्हॅल्युएशन हा डेबिट टू आरडीडी अकाउंट आरडीडी अकाउंट 600 रुपये, बरोबर. 600. आता तू आतापर्यंत किती सांगितल्या, 3 एंट्रीज मला सांगितल्या, बरोबर. कुठल्या कुठल्या सांगितल्या, स्टॉकची सांगितली, मशिनरीची सांगितली आणि आरडीडीची सांगितली. तर ह्या तिन्ही मध्ये काय कॉमन आहे, तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटलाच तुम्ही काय केलंय, डेबिट केलेलं आहे. मग अशी पण एंट्री पास होऊ शकते की नाही आपली, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू आरडीडी अकाउंट, हे तिन्ही कंबाईन एक एंट्री होऊ शकतात की नाही, तर अशी पण एंट्री पास होऊ शकते. तू ज्या पहिल्या 3 ऍडजस्टमेंट सांगितल्या, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट, ह्या तिन्ही एंट्र्या बरोबर आहेत. तिन्ही एंट्र्या काय बरोबर आहेत. पण जसं आपण कंबाईन एंट्री मध्ये शिकलेलो 11वी मध्ये, ह्या 3 एंट्र्या पण तुमच्या मिक्स केल्या तरी ऍट द एंड उत्तर काय येणार आहे तुमचं, सेम येणार आहे. आणि तुमचा वेळ पण तेवढा वाचणार आहे. मग काय केलं आपण, त्या तिन्ही एंट्र्या काय केल्या, मेंटेन केल्या. मग आता 3 नंबर आणि 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपण पुन्हा बघणार आहे की त्यांनी काय केलं, आपण हे काय केली, कंबाईन एंट्री सगळ्या ह्यांनी इथं पास केलेल्या आहे. बघा इथं तुम्हाला मी दाखवतो, ही आपली एंट्री, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍडजस्टमेंट डेबिट टू स्टॉक अकाउंट 3,600, टू मशिनरी अकाउंट 750, टू आरडीडी अकाउंट 600 रुपये, being decrease in the value of asset and RDD increase. RDD increase का म्हटलंय, तर आधी आपल्याकडे 2400 रुपयाची आरडीडी होती, ती आपण किती केली, 3000 रुपयाची आरडीडी केली. तर ती जी काही वाढली 600 रुपयानं, तेवढ्याच ह्यानं त्यांनी काय केलंय, जे अकाउंट आहे ते वाढवलेलं आहे. नंतर पुढची ऍडजस्टमेंट आपली, पुढची ऍडजस्टमेंट काय आहे, 5 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे, फर्निचर शुड बी अप्रिशिएटेड टू 16,050 अँड बिल्डिंग बी अप्रिशिएटेड बाय 20%. बिल्डिंग कुठे आहे, सापडली, हे सापडली बिल्डिंग. बिल्डिंग किती आहे, 45,000ची. आणि फर्निचर कुठे आहे आपलं, हा फर्निचर, फर्निचर 14,100 रुपयाचं. आता ह्या दोघात काय झालंय, ऍप्रिसिएशन झालंय. आता मगाचे 3 आणि 4 मध्ये काय होतं की ऍसेटची व्हॅल्यू डिक्रीज झाली, आता 5 मध्ये काय ऍसेटची व्हॅल्यू वाढली. मग काय एंट्री पास होणार, कोण सांगतंय, चला कोण सांगतंय, फर्निचरची व्हॅल्यू किती रुपयानं वाढली, कोण सांगतंय,
16,050 व्हॅल्यू आहे फर्निचरची आणि बुक्स मध्ये दिसते 14,100. मग किती रुपयांनी फर्निचरची व्हॅल्यू वाढली आपली? 1950. 1950. बरोबर. 1950 रुपयांनी काय केले? व्हॅल्यू वाढलेली. आणि बिल्डिंगची व्हॅल्यू किती रुपयानं वाढली? जर 20% अप्रिशिएट केलं तर 45,000 रुपयावर 20%. किती आलं उत्तर? 9,000. 9,000. गुड. तर 9,000 रुपये काय झालं आपलं उत्तर आलं की 9,000 बिल्डिंगची व्हॅल्यू वाढवायची, फर्निचरची व्हॅल्यू 1950 रुपयांनी वाढवायची. बरोबर. मग ह्या केसमध्ये जर व्हॅल्यू वाढवायची असेल तर हा इफेक्ट कुठे जाणार आहे आपला? इफेक्ट कुठे जाणार आहे आपला? त्याची ऍडजस्टमेंट काय येणार आहे? फर्निचरची व्हॅल्यू वाढली, आता ऍडजस्टमेंट काय येणार? फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. गुड. आणि बिल्डिंगची? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे काय, ह्या दोन्ही एंट्र्या काय केल्या तुम्ही तेवढ्यानं त्या अमाऊंट काय घेतल्या आपण वाढवून घेतल्या. जसं दोघींनी ह्या दोन वेगवेगळ्या एंट्र्या सांगितल्या सेम तेच आपण काय केलं पुन्हा आपण मर्ज करून एकच एंट्री पास केली की बाबा काय फर्निचर अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. हे बघा इथं ही एंट्री आपण पास केली. फर्निचर अकाउंट डेबिट, इथं ही एंट्री बघा फर्निचर अकाउंट डेबिट 1950 रुपये, बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000 रुपये टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 10,950 रुपये being appreciated in the value of asset. being appreciated in the value of asset. बरोबर. ह्या आपल्या सगळ्या काय झाल्या ऍडजस्टमेंट एंट्रीज सगळ्या कंप्लीट करून झाल्या. ह्या एंट्रीज कंप्लीट झाल्यावर आपण काय करतो नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आपण तिथं तयार करून घेतो. तर वर्किंग नोट मध्ये आपण काय केलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार केलं. का तयार केलं तर हे जे काही अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट त्याच्यातनं आपल्याला जो काही प्रॉफिट येईल तो प्रॉफिट आपण कुठं करणार होतो पार्टनर्सला काय करतो आपण त्यांच्या ओल्ड रेशिओ मध्ये काय करत असतो ट्रान्सफर करत असतो. बरोबर. मग आता काय झालं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटला ज्या काही आपल्या 4 एंट्रीज होत्या त्या सगळ्या एंट्रीज इथं आलेल्या आहेत की बाबा फर्निचर म्हणजे व्हॅल्यू कोणाकोणाची वाढलेली फर्निचरची तुम्ही आता सांगितली आणि बिल्डिंगची सांगितली. मग बाय फर्निचर अकाउंट 1950 बाय बिल्डिंग अकाउंट 9,000. म्हणजे जी जर्नल एंट्री तुम्ही मगाशी केली ती फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला क्रेडिट दिलं मग बरोबर त्याच्या क्रेडिट साईडला फर्निचर अकाउंट आले आणि बिल्डिंग अकाउंट आले. तसंच त्याच्या आधीच्या एंट्रीमध्ये तुम्ही काय केलं की स्टॉक मशिनरी आणि RDD ला तुम्ही काय केलं क्रेडिट केलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍडजस्टमेंट अकाउंटला तुम्ही डेबिट केलं. मग डेबिट साईडला की प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक मशिनरी आणि RDD जे काही आपण कमी केलं ते सगळं तुम्ही इथं लिहिलं 3,600 750 आणि 600 रुपये. मग ह्यांची प्लस मायनस करून तुमच्या डेबिट साईडला जो काही बॅलन्स राहिला रिमेनिंग बॅलन्स डेबिट साईडचा तो काय असतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. जर हाच जर तुमच्या क्रेडिट साईडला गेला तर काय येणार आहे लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. जर क्रेडिट साईडची जर टोटल कमी आली डेबिट साईडपेक्षा क्रेडिट साईडला जर तुमचा रिमेनिंग बॅलन्स जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असं आपण म्हणतो. पण ह्या केसमध्ये काय आपल्याला प्रॉफिट झालाय. किती रुपयाचा प्रॉफिट झाला तर आपल्याला 6,000 रुपयाचा काय झालं इथं प्रॉफिट झालाय. तर हे 6,000 रुपये त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये आपण पार्टनर्सला ट्रान्सफर केले. 3,600 आणि 2,400 रुपये पार्टनर्सला काय केले आपण ट्रान्सफर केले. मग हे जे काही आपण ट्रान्सफर केले ह्या प्रॉफिटची म्हणजे हा जो काही प्रॉफिट आपण एकमेकांना ट्रान्सफर केला पार्टनर्सला रिव्हॅल्युएशनचा तर ह्या ट्रान्सफरची पण काय होती एक एंट्री पास होते. जी एंट्री पास होताना काय होणार आहे तुमची की ती एंट्री काय होणार आहे तुमची पास होताना तर
ती एंट्री होणार आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल अकाउंट 3600, कुमुद कॅपिटल अकाउंट 2400 बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हो का, ही ती एंट्री आहे. ही एंट्री कुठली आपली, ती 6000ची एंट्री जी आहे ती बघा त्यांनी इथं दिलंय. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं. काय सांगितलेलं मी तुम्हाला की प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 6000 टू पद्मास कॅपिटल टू कुमुद कॅपिटल 3600 आणि 2400 ज्या रेशोमध्ये प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशोमध्ये काय केलं, त्यांचा जो ओल्ड रेशो होता त्या ओल्ड रेशोमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा काय केला आपण, त्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये त्यांना वाटून टाकलं. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? इथपर्यंत लक्षात आलं का? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस प्रिपरेशन अकाउंट तयार करताल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तेव्हा तुम्हाला जो प्रॉफिट येणार आहे तो प्रॉफिट पण तुम्हाला त्या पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ही पण एक तुमची हिडन ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे जसं गुडविल बिझनेस मध्ये आणलं तर जे पार्टनरला आपण वाटतो ही एक ऍडजस्टमेंट ऑटोमॅटिकली येते. तसंच जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट तुम्ही बनवता, ऍडजस्टमेंट अकाउंट बनवता तुम्ही किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवता, तर त्या गोष्टी त्यावेळेस तुम्ही तुमचा जो काही प्रॉफिट आहे किंवा लॉस असेल तो ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करावा लागतो, एक्झिस्टिंग पार्टनर ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या रेशोमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये तुम्हाला वाटून द्यावा लागतो. ह्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता अख्ख्या बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला मी नेहमी सांगतो की बॅलन्स शीट अख्खी वाचत जावा. का तर बॅलन्स शीट वाचल्यानं आपला फायदा होतो. बॅलन्स शीट मध्ये दिलंय जनरल रिझर्व. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रिझर्व क्रिएट केलेले असतात. हे जे रिझर्व आहेत हे कशातनं क्रिएट केले जातात, जनरल रिझर्व हे प्रॉफिट मधनं रिझर्व केलेले असतात. कशातनं रिझर्व केलेले असतात, जनरल रिझर्व कशातनं तयार होतो, जो बिझनेस मध्ये प्रॉफिट झालाय त्या प्रॉफिट मधनं हे जनरल रिझर्व तयार केलेले असतात. मग जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, मागच्या पण लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं की जो काही प्रॉफिट असतो ह्यांचा जे नवीन येणार आहे, कोण आशा जी नवीन येणार आहे तिचा प्रॉफिटवर कुठनं हक्क आहे, इन द फ्युचर. हो काही तर लिहिलंय, हाफ शेअर इन द फ्युचर प्रॉफिट, इन द प्रॉफिट इन फ्युचर, म्हणजे भविष्यातल्या प्रॉफिटवर तिचा हक्क आहे. त्यासाठीच आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करतो किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करतो की जे काही आता प्रॉफिट कमवलाय आपण किंवा जे काही स्टॉक्स असतील किंवा जे काही लॉसेस आहेत ते पुढे कॅरी करून आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरचा प्रॉफिट अँड लॉस आपण आपल्या खात्याला डिस्ट्रीब्यूट करून घेतो. तसंच जनरल रिझर्व सुद्धा हा प्रॉफिट मधला एक प्रकार आहे. तो कशाने क्रिएट होतो, तर बिझनेस मधल्या प्रॉफिट मधनं जनरल रिझर्व क्रिएट केलेले असतात. हे जे काही जनरल रिझर्व आहेत हे जनरल रिझर्व तुम्हाला काय करावे लागतात, 7500 रुपये जे जनरल रिझर्व आहेत हे ओल्ड पार्टनरला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. मग मला सांगा बरं, तुमच्या 3:2 ह्या रेशो मध्ये किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट कोणाकोणाला होईल? साडेचार हजार पद्माला, 3000 कुमुदला. बरोबर. म्हणजे हे जे काही डिस्ट्रीब्यूट झालं ते तुम्ही सांगितलं. मग त्याची एंट्री काय होणार नेहमीप्रमाणे आपली, तर त्याची एंट्री होणार की जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट 3000. म्हणजे जनरल रिझर्व कुठे गेले, तुमच्या कॅपिटलला गेले. आता जनरल रिझर्व मधनं म्हणजे बघा, जनरल रिझर्व ऑलरेडी तुमच्या क्रेडिटला होते ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले. बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स, हो काही पहिलीच एंट्री. ते आपण जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतो याचा अर्थ काय, जनरल रिझर्व अकाउंट आता नील झालं. जनरल रिझर्व अकाउंटला क्रेडिट बॅलन्स होता, आता तुम्ही त्याला डेबिट बॅलन्स दिला. अशा रीतीनं काय झालं, ते अकाउंट नील झालं की बाबा जनरल रिझर्वच्या डेबिटला काय गेलं तुमचं,
टू पद्मा कॅपिटल आणि टू कुमुद कॅपिटल 4,500 3,000 अशा रीतीने जनरल अकाउंट तुमचं 0 झालं. जनरल रिझर्व्ह अकाउंट हे कशापासून बनवलं असतं? बिझनेस मधल्या प्रॉफिट मधनच बनवलेलं असतं. म्हणून आपण ते त्यांच्या ओल्ड पार्टनरच्या ओल्ड रेशो मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये त्यांना तो काय केलेला असतो? डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. हा एक नवीन पॉइंट आपला ह्या टॉपिक मध्ये होता. बरोबर. अशा रीतीनं हा जो काही प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 2 हा आपल्या इथं संपलेला आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 पासून पुढे बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 पासून आपण पुढे बघणार आहोत. तर पुढे येताना हा पण क्वेश्चन वाचून या. कोणाला काही शंका आहे का?